यूथ महाराष्ट्र, महाराष्ट्राचा बुलंद आवाज। ताज्या बातम्या, मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी यूथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राईब करा। भारतीय जनता पार्टी पनवेल शहर व तालुका तसेच वंदे मातरम जनरल कामगार संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित लोकनेते स्वर्गीय दिबा पाटील साहेब यांच्या पुण्यतिथी निमित्ताने रिक्षा व टॅक्सी चालक मालक यांच्या परिवारासाठी मोफत आरोग्य शिबिर रविवार दिनांक 24 जून 2024 ला जनतेच्या उत्कृष्ट प्रतिसादात लोकनेते रामशेठ ठाकूर सभागृह येथे संपन्न झाले। सर्वसाधारण रोग तपासणी, डोळ्यांची संपूर्ण तपासणी, हृदयरोग, ECG, दाताची तपासणी, शुगर तपासणी, कॅन्सर तपासणी, स्त्रीरोग तपासणी अशा विविध तपासण्यांसह मोफत गोळ्या, औषध, चष्मे वाटप करण्यात आले। रिक्षा व टॅक्सी चालक मालक यांचा परिवार हा सर्वसामान्य आर्थिक परिस्थितीतून सामना करत असतो व शारीरिक आरोग्याकडे नियमितपणे दुर्लक्ष करत असतो। अशा परिवारासाठी आरोग्य शिबिर राबवून त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे काम या शिबिरातून करण्यात आले, असे मत रवी नाईक यांनी व्यक्त केले। मी डॉक्टर देवेंद्र कुमार पांडुरंग जाधव, सुमनशील नेत्रालय, शिवाजी चौक, ओल्ड पनवेल। आम्हाला रवी नायक सर आहेत आणि दीपक खोत यांनी मोफत नेत्र चिकित्सा शिबिरासाठी आमंत्रण दिलं होतं। त्यानुसार आम्ही शिबिरामध्ये मोफत नेत्र तपासणी केलेली आहे। जवळजवळ 200च्या पेक्षा जास्ती, म्हणजे मगाशी आम्ही काउंट केलं त्यावेळी 200 सव्वा 200 पूर्ण झालेले। त्यांची मोफत तपासणी केली आहे, सगळ्यांना मोफत औषधे दिली आहेत। नमस्कार, मी स्वरत्नमाला पाबरेकर, श्रीकृष्ण हॉस्पिटल कॅम्प व्यवस्थापक। आज दिबा पाटील लोकनेते यांच्या पुण्यतिथी निमित्त आरोग्य शिबिर ठेवण्यात आलं आणि आम्हाला नेहमीप्रमाणे श्रीकृष्ण हॉस्पिटल जसंच हृदयविकार त्यासाठी आम्हाला ECG साठी बोलवलं होतं। ECGचा चांगला एक मला वाटते 150-200च्या वरती ECG चांगले आलेले आहेत आपल्याकडे। त्याच्यामधून पण मला वाटते 50 एक टुडिकोसाठी पेशंट निघालेत। त्यात पण आपण शासनाच्या योजनेमधून त्यांचं एंजिओग्राफी प्लास्टी काय होईल ती करणार आहोत आणि चांगला प्रतिसाद होता। आम्ही आधी चांगल्या हेतूने आम्ही रिक्षा आणि टॅक्सीवाल्यांसाठी हा शिबिराचं आयोजन आम्ही केलं। म्हणजे अपेक्षेपेक्षा जास्त गर्दी झाल्यामुळे थोडं नियोजनामध्ये तुम्ही बोलल्याप्रमाणे झालं, परंतु आता जो आपण प्रश्न उपस्थित केला की चष्म्यांचं वाटप, त्याच्यामध्ये आम्ही नक्की डॉक्टर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे 60-70 चष्म्यांचं आम्ही आता वाटप केलेलं आहे। ते आता सकाळी जेव्हा सुरुवात केली मॅडम, तेव्हा औषधांचं प्रमाण खूप जास्त होतं। अपेक्षेपेक्षा जास्त संख्या आल्याने औषधाचा थोडा तुटवडा झाला।